हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तो हसला आणि मग आपल्या केबिनच्या दिशेने निघाला. केबिनमध्ये येताच त्याने तिला थेट केबिनमधल्या खोलीत नेलं. तिथे कोणी सहज येऊ शकत नाही. जरी केबिनमध्ये येणंही परवडायचं नाही, पण ती खोली खूप खाजगी, हाय प्रायव्हसी होती. त्याने मूनला पलंगावर झाडलं आणि बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या जगातून थोडंसं पाणी तिच्या चेहऱ्यावर उधळलं. मूनचा चेहरा लगेचच हादरला. ती हळूच डोळे उघडू लागली. डोळे उघडतानाच तिला डोक्यात जोरदार तरंग जाणवू लागले. असा भास होत होता जणू कोणीतरी तिच्या डोक्याच्या वर मोठा गराडा ठेवला आहे. ती डोळ्यांनी अखंडकडे बघत होती, पण सगळं धूसर दिसत होतं. तिची अवस्था खूप नाजूक होती. अखंड तिच्याकडे उघडपणे झुकला आणि सौम्यपणे तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, "काय झालं चांद? लिफ्टमध्ये अडकली होतीस का?" त्यानंतर इकडे हे ऐकून मून पूर्ण स्पष्टपणे पाहू शकत नव्हती. तरी तिच्या खरपटलेल्या चेहऱ्यावर एक लहानसा व्यंगवृत्तीचा स्मित फिरून आला. तिने लक्षात ठेवून लिफ्टमध्ये स्वतः अडकवलेले होते आणि आता अखंड तिला हेच प्रश्न विचारत होता. तिने काही धाडस करून हलक्या प्रकारे हसू राखून उत्तर दिलं, कदाचित अडकले, पण काळजी करू नका मिस्टर सिंघानिया, मी ठीक आहे. आपण जेवढे माझ्यासोबत आहात तितक्या वेळेपर्यंत मला काही होऊ शकतं का? शेवटी आपण कसे मला काही होऊ देता? अखंडही हसला आणि म्हणाला, तुम्ही बरोबर म्हणता चांद. मी तुम्हाला कसेही काहीही होऊ देणार नाही, पण तुमची नजर बघून मला काहीतरी जाणवतंय. हे ऐकून मून अनपेक्षितपणे त्याकडे बघू लागली. आता तिचे डोळे थोडे जास्त स्पष्ट झाले होते आणि ती अखंडला नीट पाहू शकत होती. अखंडने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, मला तुझी खूप आठवण येते म्हणून. ऑफिसमध्ये असं, पण जेव्हा तू ऑफिसमध्ये आलीस तेव्हा माझं मन फक्त तुला बघून भरत नव्हतं. माझ्यासोबत तुला प्रेम करायची इच्छा होते. हे ऐकताना मूनच्या डोळ्यात अनयाने ओलावाच आला. ती पलंगावरच असतानाही अस्वस्थ वाटू लागलं. तिला शरीरात खूप वेदना होत्या आणि त्या वेदनांच्या काळात अखंड तिच्याबरोबर इंटिमेट होण्याचा विचार करत होता. अखंड विचार करत होता की मून नाकारेल, काहीतरी म्हणेल, पण अपेक्षेपेक्षा वेगळे घडले. मूनने त्याच्या गालावर हात ठेवून हळूच म्हणालं, आपल्या प्रेमासाठी मीही तडफडते मिस्टर सिंघानिया. हे ऐकून अखंडने भुवया उंच करत प्रतिक्रिया दाखवली, ओ रिअली? माझी चांद माझ्या प्रेमासाठी तडफडते का? मून हसत तिचं डोकं हलवलं, तरी तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट होती. त्यानंतर अखंडने तीव्र नजरेने तिच्याकडे पाहून तिच्या खांद्यावरून कपडे खाली केले आणि तो खांदा चुंबन करू लागला. मूनने ओठ घट्ट धरले. अखंड थोडा वर उभा राहून मूनकडे पाहत म्हणाला, माझ्या शर्टचे बटन उघडशील का? त्यानंतर मूनने थरथरत हात पुढे करू लागली आणि अखंडची शर्टचे बटन उघडू लागली. अखंडच्या चेहऱ्यावर शैतानी स्मित पसरलं. मूनने सर्व बटन उघडली. अखंडने शर्ट उतरवून बाजूला फेकली. आता तो पलंगावर मूनच्या अगदी जवळ झोपला आणि तिच्या कमराला हात ठेवून म्हणाला, तू ज्या प्रकारे माझ्या प्रेमासाठी तडफडतेस चांद, तसंच मीही तुझ्यासाठी तडफडतोय. तू माझी तडफ शांत करणार नाहीस का? म्हणजे तू मला प्रेम करशील का? अखंड तिला विचारतो. मूनने उघडपणे वळून त्याच्याकडे बघितलं आणि हसत म्हणाली, जर तुम्हाला हवं असेल की मी तुमच्यावर प्रेम करावं
तर मी नक्की करेन. असंही आपल्याला प्रेम करणं माझं कर्तव्य आहे ना. तुमची बायको आहे मी. जर मी तुम्हाला प्रेम केलं नाही तर कोण करणार? हे सांगून ती स्वतःला सांभाळत थोडीशी वर उचलली आणि अखंडकडे झुकून त्याच्या छातीवर मिठी मारू लागली. आणि त्यानंतर इकडे जशी तिची ओठं अखंडच्या छातीवर फिरत होती, तशीच तिच्या डोळ्यातून वाहणारी अश्रुधारा अखंडच्या छातीवर पडत होती. तिच्या ओठांतून शब्द निघो अथवा न निघो, पण तिचे ते अश्रू मात्र अखंडला एक विचित्र शांती देत होते. लिफ्टमध्ये पडल्यामुळे मूनच्या कमरेला खोल दुखापत झाली होती. कमर सतत दुखत होती, पण तिच्या मनातील जिद्द विलक्षण होती. अखंड जितका थंड कठोर मनाचा होता, तितक्याच ताकदीने मून त्याचा सामना करण्यासाठी तयार होती. आपल्या वेदना स्वतःमध्ये दडवून ठेवत ती त्याच्या छातीवर ओठ टेकवत राहिली. तेव्हाच अखंडने तिचा चेहरा आपल्या हातात घट्ट धरला आणि तिला अगदी जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यात नजर रोखून तो म्हणाला, तुला वाटतंय का की तू माझ्यासमोर आपली हिंमत दाखवशील आणि मी गप्प बसून ती हिंमत बघत राहीन? तुला तोडायचंय मला. फार चांगलं जमतं चांद. त्यानंतर मून हलकसं हसली आणि शांत आवाजात म्हणाली, आपणच मला चांद म्हणता ना, पण तुम्हीच विसरलात का की चंद्र हा आधीपासूनच तुटलेला असतो. आता तुटलेल्या चंद्राला पुन्हा कोण मोडणार? असं म्हणून तिने स्वतःहून अखंडच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि त्याला किस करू लागली. मूनच्या या कृतीने अखंड एकदम थबकला. त्याला कधीही वाटलं नव्हतं की ती स्वतःहून असं करेल. पण मून फक्त हलकेच त्याचे ओठ छेडून थांबली नाही, तर त्याला खोल किस करू लागली. अखंडनेही तिच्या कमरेवर हात ठेवून तिच्या किसला प्रतिसाद दिला. जसजशी ती किस अधिक तीव्र होत गेली, मूनला आतून वेगळंच जाणवायला लागलं आणि त्यानंतर तिला त्याच्यापासून दूर व्हावंसं वाटत होतं. खूपच अस्वस्थता जाणवत होती, पण स्वतःवरच राग येत होता. स्वतःलाच दोष देत होती. पण तरीसुद्धा तिने अखंडला सोडलं नाही, कारण तिला सिद्ध करायचं होतं की अखंड तिला कधीच मोडू शकत नाही. जर मूनने मनावर घेतलं तर ती केवळ त्याचा सामना करू शकते, असं नाही तर त्यालाही हरवूही शकते. तिला हेच सिद्ध करायचं होतं. अखंडलाही माहीत होतं की ती फार काळ त्याला किस करू शकणार नाही. तो तिच्या हार मानण्याची वाट पाहत होता. पण मून जवळजवळ 10 मिनिटं न थांबता त्याला किस करत राहिली. अखेरीस तिचा श्वास अडखळू लागला. तेव्हा अखंडनेच तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं. अखंडच्या या कृतीवर मून त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, माझ्या जीवाची एवढी काळजी? माझा श्वास अडखळू नये म्हणून मला श्वास घ्यायची संधी देत आहात का मिस्टर सिंघानिया? त्यानंतर इकडे अखंड काही न बोलता पलंगावरून उठून बाजूला गेला. मून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, काय झालं? मला तर वाटलं होतं की तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही मला कधीच सोडणार नाहीत, पण तुम्ही मला असंच अर्धवट टाकून निघून गेलात मिस्टर सिंघानिया. बरं, तुमची इच्छा नसेल तर निदान माझी इच्छा तरी पूर्ण करणार का? हे बोलताना तिच्या डोळ्यात एक तीव्र आकांक्षा झळकत होती. पण पुढच्याच क्षणी तिने अचानक आपले कान झाकून घेतले, कारण अखंडने समोर ठेवलेलं काचाचं टेबल एका झटक्यात फोडून टाकलं होतं. सगळी काच तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पसरली. काही तुकडे त्याच्या हातात घुसले होते
आणि त्याच्या हातातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला होता. मून फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. अखंड मात्र रागाने थरथरत उभा होता. तो दात चावून रागाने म्हणाला, गेट आउट. आणि तो फक्त मूनला म्हणाला. मून आपल्या जागेवरून उठली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, मी तुम्हाला रागवून दिलं का मिस्टर सिंघानिया? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला राग आला असेल, पण मी असं काही बोललेही नाही. तुम्ही माझ्याबद्दल ऑब्सेसिव्ह आहात. आणि जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी ऑब्सेसिव्ह होतो तेव्हा तो तिला आपल्या जवळ ठेवण्यासाठी काहीही करतो. मी सुद्धा तेच केलं ना. तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करत होते, तुम्हाला प्रेम करत होते. ती अजून बोलत होती, पण अखंड संतापाने गरजला, जातीस का इथून, नाहीतर मी तुला इथून धक्के मारून बाहेर काढेन. हे ऐकताच मून लगेच तिथून निघून गेली. अखंड बराच वेळ त्या दरवाजाकडे पाहत राहिला जिथून मून बाहेर गेली होती. अचानक त्याने हात जोरात भिंतीवर आपटला. रक्ताळलेल्या हाताने भिंतीवर मारल्यामुळे त्याच्या ओठांवर वेदनेची छटा उमटली, पण त्याचा राग कमी झाला नाही, उलट आणखीनच भडकला. त्याला हरायला कधीच आवडत नव्हतं, पण आज मूनने त्याला पहिली हार दिली आणि त्यामुळेच त्याचा राग अनावर झाला. तो रागाने खोल श्वास घेत म्हणाला, तू आता तुझ्या जिंकण्याचा उत्साह साजरा करत असशील ना मून? पहिल्यांदा अखंड सिंघानियाला हरवलंस. तो अखंड सिंघानिया जो कधी कुणाकडून हरला नाही. पण काही हरकत नाही. 2 क्षणांची ही खुशी साजरी करून घे, कारण त्यानंतर तुझं हास्य मी दुःखात बदलणार आहे. मला वस्तू मोडण्यात मज्जा येते, माणसांना मोडण्यात तर त्याहून जास्त. आणि तू तर माझं सगळ्यात आवडतं खेळणं आहेस, ज्याला मी हळूहळू चिरडून टाकणार आहे. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर धोकादायक हसू पसरलं. दरम्यान मून गाडीत बसली आणि गाडी पुन्हा सिंघानिया मॅन्शनच्या दिशेने निघाली. थोड्या वेळाने ती मॅन्शनमध्ये पोहोचली. गाडीतून उतरून जेव्हा ती हॉलमध्ये आली तेव्हा तिथे फेरफटका मारत असलेल्या कृतिकाजींनी तिला पाहून आश्चर्याने तिच्याकडे नजर लावली. त्या ताबडतोब तिच्या समोर आल्या आणि म्हणाल्या, थांब मून, आधी मला सांग, तू ठीक आहेस ना? मून हलकेच हसली आणि म्हणाली, मी ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर इकडे तिच्या तोंडून आई हा शब्द ऐकून कृतिकाजींच्या मनाला खूप समाधान वाटलं. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत भावुकपणे म्हटलं, आय एम सो सॉरी बाळा, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. मूनने त्यांच्या हाताला आपल्याच हातात घेतलं आणि शांतपणे म्हणाली, इथे कुणी कुणासाठी काही करत नाही. आई, प्रत्येकाला स्वतःसाठीच लढावं लागतं, पण काळजी करू नका. मून अग्रवाल असो वा मून सिंघानिया, ती कमजोर नाही. मला माहीत नाही तुम्ही कोणत्या मजबुरीत आहात, पण ती मजबुरी तुमच्या डोळ्यात दिसते. तुम्ही मनाने वाईट नाहीत, फक्त आई मुलाच्या नात्याच्या गुंत्यात अडकून गेल्या आहात. पण मी तुम्हाला कधी तक्रार करणार नाही. बरं, मला सांगा, किचन कुठे आहे? कृतिकाजी तिच्या बोलण्याने हलकेच हसल्या. मूनने कधीही तक्रार करणार नाही असं म्हटल्यामुळे त्यांना अनपेक्षित दिलासा मिळाला. कुठेतरी त्यांना वाटलं मून त्यांना खरोखर समजते.
पण आता किचनबद्दल विचारताच त्या दचकल्या आणि म्हणाल्या, किचन? तुला किचनचं काय काम आहे? मून, तुला काय हवंय ते मला सांग, मी लगेच तुझ्या रूममध्ये पोहोचवते. मून शांतपणे हसली आणि म्हणाली, माझ्या लग्नाच्या सगळ्या रीती रिवाजात तुम्ही नव्हतात, गृहप्रवेशही नीट झाला नाही, पण आता मी पहिल्या स्वयंपाकाची पहिली रसोई रीत पार पाडू इच्छिते. तुम्ही मला ही रीत करू द्याल का आई? मून विचारते. हे ऐकून कृतिकाजी दचकल्या. पहिली स्वयंपाकाची रीत? पण तुझी तब्येत अजिबात ठीक नाही बाळा. तुझी अवस्था बघ, तुला नीट उभंही राहायला अवघड जाते आणि अशा वेळी स्वयंपाक? प्लीज हे सगळं करू नकोस. तू फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. मून हलकेच हसली आणि ठामपणे म्हणाली, नाही आई, मला ही रीत करायचीच आहे आणि जर तुम्ही मला तुमची सून मानत असाल तर कृपया मला थांबवू नका. मला फक्त सांगा किचन कुठे आहे? कृतिकाजींचं बोलणं ऐकल्यानंतर आता त्या तिला नकार देऊ शकल्या नाहीत. त्यांनी समोरच्या दिशेला इशारा केला आणि मून हलकेच हसत स्वयंपाकघराकडे निघून गेली. जरी तिच्या अंगभर अजूनही तीव्र वेदना होत होत्या, तरीही काहीतरी करण्याचा निश्चय तिने केला होता. मागे हटणाऱ्यांपैकी ती अजिबात नव्हती. दरम्यान अखंड आपल्या ऑफिसमध्ये लॅपटॉपसमोर बसला होता. त्याच्या लॅपटॉपवर सिंघानिया मॅन्शनमधील थेट दृश्य दिसत होतं. त्याने फक्त स्वतःच्या खोलीतच नाही तर जवळजवळ संपूर्ण सिंघानिया मॅन्शनमध्ये कॅमेरे बसवले होते. मून किचनकडे जाताना आणि तिचं कृतिकाजींसोबतचं बोलणं पाहून अखंडच्या चेहऱ्यावर एक भेसूर हास्य उमटलं. तो लॅपटॉपकडे पाहत म्हणाला, पहिली स्वयंपाकाची रस्म आणि घराची सून. छान, तू तर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त धाडसी निघालीस. आता बघू या तुझी ही हिंमत कुठे जाऊन तुटते ते. तुझी पहिली रस्म असताना मी घरी आलो नाही असं कधी होऊ शकतं का? मी येतोय चांद तुझ्याकडे खूप लवकरच. हे बोलून त्याने लॅपटॉप बंद केला आणि आपल्या केबिनमधून बाहेर पडत थेट पार्किंग एरियात गेला. तिथे त्याची गाडी आधीपासूनच तयार उभी होती. तो गाडीत बसला आणि ड्रायव्हरने गाडी सिंघानिया मॅन्शनच्या दिशेने वळवली. तिथे मून मॅन्शनच्या किचनमध्ये स्वयंपाक करत उभी होती. कृतिकाजी तिच्या समोरच उभ्या होत्या. मूनने अखंडला आवडणाऱ्या सर्व गोष्टींची चौकशी करून त्या बनवायला सुरुवात त्यांनी केली होती. कृतिकाजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एका बाजूला अखंड जो तिला सतत त्रास देत होता आणि दुसऱ्या बाजूला मून जी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवत होती. थोड्या वेळाने कृतिकाजी मूनकडे पाहत म्हणाली, खूप लवकर सगळं जेवण बनवलंस तू. मून, आता एक काम कर, थोडा वेळ तुझ्या खोलीत जाऊन विश्रांती घे. अजून अखंड यायला वेळ आहे. तो एवढ्या लवकर घरी येत नाही. जेव्हा तो घरी येईल तेव्हा तूही त्याच्यासोबत खाली डिनरसाठी ये. आज सगळे मिळून जेवणार आहोत. मून हसत म्हणाली, मी माझ्या खोलीत जाऊ शकत नाही कारण ते घरी येणारच आहेत. कृतिकाजी घाईघाईने म्हणाल्या, मी सांगते ना मून, तो एवढ्या लवकर घरी येत नाही. मला वाटतंय अजून 2 तास तरी तो घरी पोहोचणार नाही. पण त्यांचं बोलणं अर्धवटच थांबलं कारण बाहेरून गाडीचा हॉर्न आतपर्यंत ऐकू आला. मून पुन्हा हसली आणि म्हणाली,
मी सांगितलं होतं नाही, ते घरी येणारच होते. जसं मी त्यांना माझ्या हाताने बनवलेलं जेवण खाऊ घालायची आतुरतेने वाट पाहते, तसं त्यांनाही कदाचित थांबवत नसेल. आता मी एकदाच विश्रांती घेईन, कारण आज मी श्री सिंघान यांना त्यांच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालणार आहे. हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर एक मोहक स्मित खुललं होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.